शशिकांत कडू. पहिली ओव्हर घेऊन येताना शशिकांत कडू, त्यांच्या टीमीतले सर्वात एक्सपिरियन्स बॉलर. पहिला चेंडू अश्विन कुंभार यांनी ढकललेला आहे. मिस फिल्डिंग बघू शकतात मंथन सिंग यांच्याकडून आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. मिस फील्डचा चांगलाच फायदा घेतलेला आहे फलंदाजांनी. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन येताना आणि शानदार कॅच मनीष पाटील यांच्याकडून, 1 हँड कॅच. काय फिल्डिंग केले यांनी, वा. अश्विन कुमार बाद. शानदार कॅच घेतली आहे मनीष पाटील यांनी. मनीष पाटील, फ्लाइंग मनीष. नवीन फलंदाज अंश भगत. कॅच घेतलेली मनीष पाटील यांनी, वा. 1 हँड कॅच. ग्लेन फिलिप्सची आठवण आली. दोन बॉल 2 रन. तिसरा बॉल घेऊन येताना शशिकांत कडू. कार्पेट शॉट मारलेला आहे आणि परत मिस फिल्डिंग निखिल ठाकूर कडून. मिस फील्ड बघू शकतात आणि बॅट्समन 2 धावा घेण्यामध्ये सफल झाले आहेत. 3 चेंडू 4 धावा. खूप मिस फिल्डिंग बघू शकतात टीम युवराज चॅलेंजर्स कडून. अंश भगतनी स्ट्रेट शॉट मारलेला आहे पण 1च रन मिळणार. चार बॉल 6 धावा. हवेत खेचला शॉट, 1 टीप चौका. दीपेश म्हात्रे यांच्याकडून शानदार शॉट, 4 धावा. 5 चेंडू 9 धावा. लास्ट बॉल टू गो. पहिला शॉट आला या इनिंगचा, या मॅचचा दीपेश म्हात्रे यांच्याकडून. लास्ट बॉल, तोही खेचला आहे लेग साइडला. शानदार शॉट, षटकार. बॅटिंग करत आहेत दीपेश म्हात्रे, बघू शकता तुम्ही.
लास्ट मॅचीत ही या मॅचीत पण. वा, एक ओव्हर 15 रन. दुसरी ओव्हर घेऊन येताना निखिल ठाकूर. स्ट्राईकला हंस भगत. पहिला बॉल सिंगल धावा आलेला आहे हंस भगत यांच्याकडून. अंश दुसरा बॉल आणि वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव डिक्लेअर मध्ये. चेंडू 18 धावा. दुसरा बॉल ढकललेला आहे. परत मिसफील्ड बघू शकतात शशिकांत कडू यांच्याकडून, टीमचे सर्वात एक्सपिरियन्स प्लेअर. आणि इथे जस्ट रनआउट होता होता वाचलेत अंश भगत. रनआउट झाले. अंश भगत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज आले आहेत ग्राउंड मध्ये. जय कडू टीमचे कॅप्टन. खूप लांब लांब षटकार मारतात हे बॅट्समॅन जय कडू. हा चेंडू हवेत खेचला आहे. बॉल खाली कल्पेश पाटील आणि कॅच घेतलेली आहे. बॅट्समॅन आउट. दीपेश म्हात्रे बॅक टू पवेलियन. नवीन बॅट्समॅन वंश पाटील आले आहेत. नवीन फलंदाज वंश पाटील. समोर खेचला आहे ऋतिक म्हात्रे फिल्डर. दुसरा रन घ्यायचा प्रयत्न सफल झालेत. 2 धावा. चार बॉल 21 धावा. लास्टचे 2 चेंडू बाकी आवरीचे. वंश पाटील यांनी खेचले आहे पण बॉल 38 मध्ये पडला आणि परत मिसफील्ड बघू शकतात. लास्ट चेंडू हवेत घेतला आणि शानदार शॉट षटकार वंश पाटील यांच्याकडून. चांगली ओव्हर चाललेली पण लास्ट बॉलला फ्लॅटी षटकार. दोन ओव्हर 29 स्कोर झालेला आहे टीम पाटील यांच्याकडून. नेक्स्ट ओव्हरला स्ट्राईकला राहतील जय कडू
लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. बॉलिंगला आलेत मंथन झिंगरे तिसरी ओव्हर घेऊन. तिसरं षटक मंथन झिंगरे. पहिला बॉल जयकडूला नो बॉल टाकण्यात आलाय आणि लांब 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 षटका नाही. डिक्लेअर धावामध्ये आलाय 1 धावा. नो नो नाही नो आहे नो आहे. पहिला चेंडू नो बॉल मंथन झिंगरे यांच्याकडून. दिशाने भरकटलेले असं वाटतात मंथन. काय बॉल टाकला मंथन झिंगरे यांनी जयकडूला. पूर्ण बीट झाले पण किपर कडनं चूक झाली आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. चांगला कार्पेट शॉट मारला आणि परत तुम्ही मिस फिल्डिंग बघू शकता. बंटी पासी यांनी एक थ्रो केला पण तोही गचाळ होता. मंथन झिंगरे अगर यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल राजू सहनीकडून. मंथन झिंगरेला चांगली संधी भेटली आहे हॅट्रिक घेऊन 500 रुपये मिळवण्याचे. 34 धावा झाल्या आहेत टीम पाटील इलेव्हन कडून. त्यांचे दोन्ही ग्राउंड वरती मेन फलंदाज बॅटिंगला आहेत वंश पाटील आणि जय कडू. परत नो चेंडू टाकला आहे मंथन झिंगरेनी. तिथे बंटी होते उपस्थित. परत घाण थ्रो केलाय बंटीनी. बॉलरच्या वरून चाललाय थ्रो आणि अजून परत मिसफिल्ड. चिंटू जरा भरकटला. या चेंडूवर 4 धावा आले तेही पळून. नो आणि 3 धावा पळाले. दोन बॉल 38 धावा झाले धाव फलकावर. महेश पाटील परत नो बॉल टाकलेला आहे मंथन झिंगरे यांनी. खूप बेकार होत चालली आहे. आतापर्यंत या ओव्हरीत 17 रन झाले आहेत. 3 बॉल 17. अजूनही 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरीचे. बघू आता वंश पाटील काय करतात चौथ्या बॉलावर. डिक्लेअर एरियामध्ये बॉल गेला आहे 1 धावा. चार बॉल झाले आहेत.
2 धावा. लास्ट चेंडू वंश पाटील खेचला आहे. फटका फसलेला पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत वंश पाटील आणि जय कडू. त्रेपन्न धावा झाले आहेत. 3 ओव्हर 53 रन. 53. गुड शॉट बॉल ओव्हर आहे असं वाटतंय. बघू शकता गुड शॉट बॉलवर आलेत आणि पियुष मात्रे आलेत बॉलिंगला. स्ट्राईकला जय कडू. पहिला चेंडू गुड शॉट बॉलवरचा. जय कडू ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉलवर चांगला बॉल ढकलला आहे आणि मिस फील्ड बघू शकता. 4 धावा. पहिल्याच बॉलवर मिस फील्ड आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार क्षेत्ररक्षण बघू शकता टीम युवराज चॅलेंजर्स कडून. दुसरा चेंडू गुड शॉट बॉल ओव्हरचा. नंतर जिंगरे पियुष मात्रे बीट केला आहे जय कडूला. तिसरा बॉल. चांगला बॉल टाकण्यात आला आहे पियुष मात्रे यांच्याकडून. एकच धावा आलेले आहेत तिसऱ्या बॉलवरून. अजूनही 3 बॉल बाकी आहेत गुड शॉट बॉल ओव्हरचे. बघू शकता आता वंश पाटील काय करते. ते वंश पाटील आउट झालेत वाटतं. हा वंश पाटील आउट. न्यू बॅट्समॅन सचिन ठाकूर. सचिन ठाकूर यांनी एक षटका मारल्यावर 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे अप्रिदाकडून. चांगलीच संधी आहे. एक षटकार 500 रुपये. चौथा चेंडू गुड शॉट बॉल ओव्हरचा. सचिन ठाकूर यांनी ढकलला आहे. 1 धावा घेण्यात सफल. जय कडू ऑन स्ट्राईक. 4 चेंडू झालेले आहेत. लास्टचे 2 चेंडू बाकी आहेत गुड शॉट बॉल ओव्हरचे. अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत. चांगली बॉलिंग केली आहे पियुष मात्रे यांच्याकडून. पाचवा चेंडू. जय कडू यांनी चांगला शॉट मारलेला आहे. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 6.
शॉट मारला जय कडू यांनी. गुड शॉट बॉलचा पहिला शॉट आलाय तोही लांब 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 षटकार. लास्ट बॉल गुड शॉट बॉलचा पाठी मानत आलाय 1 धावा. अंपायरचा डिसिजन आलाय नो बॉल आणि त्यात 1 रन डिक्लेअर. लास्टचा बॉल जयकडून हवेत मारला आहे पण कॅच आउट झालेला आहे. मंथन सिंग रे काय शानदार कॅच घेतली. वा जयकडू बाद. चार षटक संपल्यानंतर स्कोर झाला आहे 66. नवीन बॅट्समॅन रोहित पाटील इन ग्राउंड. रोहित पाटील यांनाही अजून एक पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार मारल्यावर 500 रुपयाचे पारितोषिक. आणि सचिन ठाकूरलाही तेच आहे. 1 षटकार मारल्यावर 500 रुपयाचे पारितोषिक अप्पुदाकडनं. दोन्ही बॅट्समॅनला चांगली संधी आहे. 6 मारा 500 रुपये घ्या. अरे 64 धावा झालेत. लास्ट ओव्हरला आलेत ऋतिक म्हात्रे. पहिला चेंडू वाईट धावा वाईट रे सॉरी. सिक्स्टी फाय झालेत. सिक्स्टी फाय झालेत. मॅच स्टॉप करा. 66 बोलतात. स्कोर मध्ये थोडी गडबड झालेली. 68 धावा झालेत. 68 धावा 68. नो बॉल टाकलाय ऋतिक म्हात्रे यांनी. मिसफील्ड बघू शकता तिथे फिल्डर सारखे फंबल होताना बंटी पासी. तीन धावा घेतलेत सचिन ठाकूर यांनी आणि रोहित पाटील. रोहित पाटीलला 3 षटकारावर पारितोषिक आहे 500 रुपयाचं अप्पुदाकडून. वाईट चेंडू. बॉलर त्यांच्या दिशेतून भरकटलेले आहेत. सचिन ठाकूर यांना पारितोषिकाची वाढ झाली आहे. 1 षटकारावर 1000 रुपयाचं पारितोषिक अप्पुदाकडून. ओ मिस झाला.
सचिन ठाकूर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय एक षटकारवर. धावा झालेल्या आहेत. दोनच बॉल झालेले आहेत. परत वाईट चेंडू. 76 धावा. सचिन ठाकूर यांनी षटकार मारलेला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळाले आहे एक षटकार मारून अप्पुदाकडून. शानदार शॉट. तीन बॉल झालेत. अजून एक नो बॉल टाकला आहे. चांगली फिल्डिंग बघू शकता मनीष पाटील यांच्याकडून. आधी त्यांनी एक चांगली फ्लाइंग कॅच पकडलेली, तेही वन हँड फ्लाइंग मनीष इन ऍक्शन. परत नो चेंडू टाकलाय ऋतिक म्हात्रे यांनी. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सचिन ठाकूर कडून. चार बॉल 85 रन्स. पाचवा चेंडू आणि तोही मिस झालाय आणि डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. 5 बॉल 86. इनिंगचा लास्ट बॉल 87 इनिंगचा लास्ट बॉल. बघू रोहित पाटील काय करतात या बॉलवर. फिरवला आहे, खाळून गेलाय फिल्डर मंथन झिंगरे. चांगली फिल्डिंग करताना पण थ्रो जाम बेकार. तिसरा रन घेतलाय रोहित पाटील यांनी. खान थ्रो बघू शकतात मंथन झिंगरे कडून. रन झालेले आहेत. 91 चा टार्गेट दिलाय टीम युवराज चॅलेंजर्सला. काय बॅटिंग केलंय टीम पाटील यांनी. शॉट मारलेला सचिन ठाकूर यांनी रिव्हर्स 6 मारलेला. पूर्ण डगआउट खुश होता त्या शॉट नंतर. खूप मोठा लक्ष दिलंय टीम युवराज चॅलेंजर्सचा 91 रन्सचा. युवराज 11 यांना 91 रन्सची गरज आहे जिंकण्यासाठी. पुढील सामना GI11 वर्सेस गोल्डन ईगल. टॉस करायला या त्यांनी. कॅप्टन प्रवीण काटकर, श्लोक भोईर. लवकर या, टाइमपास करू नका. 5 वाजलेत. श्लोक भोईर आवाज येत असेल तर ये लवकर टॉसला. बा
सर्वांना सांगण्यात येत आहे की 7-7:30 वाजता सर्वांनी ग्राउंडवर या. सर्वांना जेवण ठेवलं आहे. ओके, कोणाला काही डाऊट असेल कॉन्टॅक्ट सचिन काटकर. पण 7:30 वाजता जेवायला या. टॉस won by Golden Eagle. They have choose for fielding. GI11 will bat first. पारितोषिक जाहीर केलेलं आहे. नितीन गावंडनी जर लगातार 3 षटकार मारले 3 बॉलवर तर 1000 रुपये रोनक तांडेल यांच्याकडून. सॉरी 3 षटकार जर मारले नितीन गावंडनी सलग तर 3000 रोनक तांडेल यांच्याकडून. बघूया काय करतात आता ते पुढच्या पुढे. भांगे मामा के लिए पारितोषिक रखा है 3000 का. 3 षटकार पे देखते हैं क्या करता है. मारते या हवा में फुगाते हैं. पहिला षटक घेऊन येत आहेत ते विपुल ठाकूर. समोर जातील ते नितीन गावंड. जिंकण्यासाठी 91 रनची गरज. पहिला चेंडू साम्राज्यातील ते नितीन गावंड. साम्राज्यातील ते नितीन गावंड. पहिला चेंडू विपुल ठाकूर. नॉन स्ट्राईक वर आहे ते संदीप पाटील, कल्पेश पाटील यांचे बंधू. बघा काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. साम्राज्यातील ते नितीन गावंड. पहिला चेंडू सामना त्वरित सुरू करावा. पंच आरुष ठाकूर खाली बसून जर पंचगिरी येत असेल तर सांगा आम्हाला. पहिला चेंडू साम्राज्यातील ते नितीन गावंड. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि फुलटाचा चेंडू आणि झेल बाद. नितीन गावंड झाले झेल बाद. रोनक तांडेल थँक्यू. त्यांची जागा भरण्यासाठी येतात ते कल्पेश पाटील. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू. बॅट फिरवल्या लेग साईडला. अंश आणि गेल्यात आणि फिल्डिंग उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करताना दिसत होता अंश पाटील. तिसरा चेंडू साम्राज्यातील ते संदीप. पाहूया काय करू शकतात. संदीप विपुल संदीप. तिसरा चेंडू संदीप आणि मारलेला लेग साईडला. जय बॉल पकडतात आणि फेकी केली आहे बॉलची आणि एक धावावर समाधान. कल्पेश पाटील बोलत आहे नको 1 रन बस, बाकीचा मी बघतो. चला चौथा चेंडू साम्राज्यातील ते कल्पेश पाटील. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. बॅट फिरवली पण उत्कृष्ट अशी विपुल ठाकूर बॉलिंग करत आहे. दुसऱ्या मॅचीत पण त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतले. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे ते ओमकार म्हात्रे. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. 91 जिंकण्यासाठी संघाची धावसंख्या झाली आहे ते 2 गडी बाद 2 रन 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू. 5वा चेंडू सामोरगातील ते ओमकार म्हात्रे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. मारलेला आणि
हा पंचांनी बोट केलंय आकाशावरती. आउट आउट आउट. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू ओमकार म्हात्रे यांची जागा भरण्यासाठी आले ते मनीष पाटील. पाहूया काय करू शकता संघासाठी. शेवटचा चेंडू. विपुल काटकर यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग, गोलंदाजी. पाहूया काय करतात मनीष पाटील. शेवटचा एक चेंडू. धाव संख्या झाली ती 2 रन. 3 गडी बाद. रिवर्स मारण्याचा फटकार आणि बघू पाहूया चौकार चाललाय का गेला. चौकार चौकार. एक षटक संपण्यात आलं आहे आणि ओव्हरला रन झालेले आहेत ते 6. 1 ओव्हर 6 रन. दुसरं षटक बघूया कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. प्रणित बोंडे. पाहूया काय करतायत प्रणित बोंडे आपल्या संघासाठी. अजून पण जिंकण्यासाठी भरपूर रन पाहिजे आहे. बॉल आला की मारायचा, बॉल आला की मारायचा अशी फलंदाजी करायची प्लेयरांना. बघूया काय करतायत. लेट्स बिगिन. आणि पंच तुमचा निर्णय. आउट. संदीप पाटील यांनी बॅट ठेवलेली आहे. बघा त्यांची जागा बनवण्यासाठी कोण येत आहे. ऋतिक म्हात्रे. बघा काय करतात ऋतिक म्हात्रे आपल्या संघासाठी. भरपूर असे रन पाहिजे आहेत. संदीप पाटील यांची जागा भरण्यासाठी एक बॉला पाटी. लांबून लांब षटकार. लांबून लांब षटकार मारले तरच काहीतरी पडेल, तरच धावसंख्या धावेल. APL अंडरम सीझन नंबर 1 कालबादेवी क्रिकेट कप. आणि उंचावरून मारलाय पाहूया. आणि हा षटकार आल्या आल्या ऋतिकने मारला षटकार. प्रणित बोंडे. पहिला चेंडू प्रणित बोंडे यांना बाहेर फेकून दिलेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिक म्हात्रे यांनी. तिसरा चेंडू. पाहूया काय करतात. तिसरा चेंडू. ऋतिक म्हात्रे षटकार मारतात की प्रणित बोंडे डॉट काढतात. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू सांगण्यात जातात तर ऋतिक म्हात्रे. आणि ऑफ साइडला मारलाय. आणि हा फिल्डिंग अश्विन कुंभार यांच्याकडून उत्कृष्ट अशी फिल्डिंग. हा चेंडू 9 घोषित करण्यात येत आहे अंपायर कडून. आणि परत मारला आहे आणि मिसफिल्ड. बॉल इकडचा तिकडे तिकडचा इकडे. बॅट्समन धावतात पण बॉलरला फिल्डरला बॉल का भेटत नाही. नो बॉल आहे का आत्ताचा पण. 2 धावले.
2 धावा. का डेड बॉल? पंच डेड बॉल का घोषित केला? पंच पंच डेड बॉल ना पंच. झेल बाद आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आता चाललंय ते नंतर झिंगरे. कॅच घेतली आहे. त्या पोराचं नाव काय सांगेल का कोण? गौरव. गौरव उत्कृष्ट अशी फिल्डिंग. गौरव. महेश पाटील यांची जागा भरण्यासाठी चाललंय ते मंथन झिंगरे. स्कोर किती झाला दादा? 18 स्कोर झाला 18. 18. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू. 5वा चेंडू साम्राज्यातील ते मंथन झिंगरे. मंथन झिंगरे will play 5th ball of the second over. Let's see what is doing. आणि बॅट फिरवली आहे आणि बेसबॉल आणि बास्केटबॉल दिसतंय इथे आपल्याला. परत बॉल बास्केट सारखा उडून गेलाय आणि 2 धावा. पाहूया आता लास्ट बॉल. 6वा चेंडू घेऊन जातात ते प्रणित बोंडे. मंथन झिंगरे आहे ते स्ट्राईक वर. लक्ष खूप मोठं आहे. 91 हर एक बॉलावर बाहेर मारावं लागणार. आणि बोल झालेलं आहे ते मंथन झिंगरे. आणि त्यांची जागा भरण्यासाठी चालले आहेत निखिल भगवान ठाकूर. 2 ओव्हर 20 रन. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. 6 विकेट. संघाचे 6 विकेट पडलेत. युवराज चॅलेंजर स्ट्राईकवर आहे ते ऋतिक म्हात्रे. संघाचे 3रं व आपलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत ते वंश पाटील. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहे ते ऋतिक म्हात्रे. ऋतिक म्हात्रे गोलंदाजीसाठी खूप मानले जातात. फेमस आहे त्यांच्या आंबापाडा गावात. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि उंचावरून मारलाय आणि आय गेस आला बाहेर. जसं नाव तसं षटकार. आणि स्कोर झालाय तो 26. एक बॉला अखेर स्कोर झालाय तो 26. दुसरा चेंडू सामोरं जातील ते ऋतिक. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. मारलेल्या ऑफ साइडला फिल्डर गौरव जात होता बॉलाच्या पाठी. उत्कृष्ट असा फिल्डिंग. उत्कृष्ट अशी फेकी. 2 धावसंख्या. पंच 1 शॉट आहे का? पंच 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 तुमचा निर्णय सांगा. शॉट आहे की नाही? पंच पंच शॉर्ट रन आहे का? पंच खालून मारलेला आहे बॉल. ऋतिक म्हात्रे यांनी. सिंगल धावसंख्या. सिंगलनी काही नाही होणार. उंचात उंच षटकार माराव्या लागतील तरच कुठेतरी स्कोर होणार आहे. हा 91 ही खूप मोठी भली धावसंख्या आहे 5 षटकांमध्ये. पाहूया काय करतात. याच्यानंतरचा सामना होणार गोल्डन इगल वर्सेस जिया अँड अनिश. अनिश 11. पाहूया काय करतात. आणि हा बोल्ड. भात जास्त घेऊन आलेत वाटतं. सर्वच बोल्ड येतात.
निखिल डागोर यांची जागा भरण्यासाठी आले ते शशिकांत. शशिकांत कडू यांनी जर षटकार मारला तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस चेतन पाटील यांच्याकडून. पाचवा चेंडू सिंगल आणि उत्कृष्ट फिल्डिंग यार, शाबाश. टाळ्या वाजवा यार जरा, आवाज नाही येत आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. वंश कॅन्सल, नो कॅन्सल. ओव्हर 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 ओव्हर. 3 षटका आके संघाची धावसंख्या झाली आहे ती 30. जुना बोलले. चौथा षटक घेऊन येतात ते जय कडू. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. सामोरे जातील ते शशिकांत. माणसाईकवर आहेत ते. माऱ्यासारखा चेंडू दिला होता. अरे उत्कृष्ट पैकी उत्कृष्ट अशी फिल्डिंग करताना दिसत आहे विपुल ठाकूर. जय कडू दुसरा चेंडू. सामोरे जातील ते ऋतिक. मारण्यात आज सफल आणि फेकी बरोबर करत आहेत विपुल ठाकूर. तिसरा चेंडू. सामोरे जातील ते शशिकांत आणि हवेमध्ये उडवत होते आणि नो बॉल. कीपर यांनी बॉल पुढे पकडलेला आहे. पंचर निर्णय का बुवा, पंच नो बॉल आहे की नाही. कौशल कौशल ओके. ऑफ साइडला मार. 2 धाव संख्या. 2. तिसरा चौथा चेंडू. नो बॉल. परत नो बॉल आहे आणि फिल्डिंग करते हा गौरव. उत्कृष्ट अशी फिल्डिंग करते. अरे टाळ्या वाजवा सर्वांनी. अरे आवाज येत नाही टाळ्यांचा. एवढी फिल्डिंग करते ते चांगली. नो बॉल. परत नो. नाही धावले ना. कुठला थांब पंच. हा करा, चालू करा. दोन चेंडू शेवटचे. पाचवा चेंडू. सामोरे जातील ते ऋतिक मात्रे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि मारलाय पण बघूया दीपेश मात्रे यांची फिल्डिंग. फेकी करतात बॉलला जय कडू यांच्याकडे. 1 धावसंख्या. गौरवसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे. आणि झेल बाद होता बाद चले आहेत विपुल ठाकूर यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू. 40 धावसंख्या. शेवटचा चेंडू. सामोरे जातील ऋतिक मात्रे. वाईट चेंडू. फास्ट. APL सीझन 1 कालबारी क्रिकेट क्लब आयोजित अनरन. मारा असा जयनी बॉल दिला होता. चला याच्यानंतरची जी टीम आहे त्यांनी आपले लाईनअप करून द्यावा. त्याच्यानंतर तुमचीच मॅच आहे. त्याच्यात मी पण आहे. ते वेगळी गोष्ट आहे. किती झाले. 42 झाला स्कोर. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते आणि लोयटी. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. 6 चेंडू.
सहा बॉल 51 धावसंख्यांची गरज. काहीसा कठीण आव्हान. जर ऋतिक म्हात्रेने मारलं तर त्यांचं गावात नाव होईल. आणि हा नो बॉल. 50 पाहिजे 6 बॉलामध्ये 50. ऋतिक भला मोठा आव्हान. मारलं तर तुमचं नाव, नाहीतर तुमचं काय नाही. ठीक आहे, एकच रन. 5 बॉल आणि 49 रन्सची गरज. लेट्स सी हू विन दिस मॅच. आय गेस पाटील 11 विल विन दिस मॅच. 5th बॉल. संघाचा तिसरा चेंडू घेऊन येतात ते अनिल वैती. सामोरे जातील तर ऋतिक मारा मला, पण आय गॅस सुंच पण आता मारून काय फायदा नाही. जब चिडिया चुक गई खेत. तीन चेंडू अखेरचे. चौथा चेंडू आणि हा नो बॉल. आणि त्याच्यावर भेटलेला आहे तो चौकार. तीन बॉल 36 धावसंख्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 6 षटकांना मारावं लागतील. आता ते कसे मारतील हे नाही माहिती आम्हाला. दिला नो बॉल. 3 चेंडू अजूनही 6 षटकार. ऋतिक म्हात्रे बघूया तुम्ही कसे मॅनेज करतात. 3 चेंडू मध्ये 6 षटकार. आणि कल्पेश पाटील नाचत आहेत. आणि फिरवली बॅट पण हा वाईड. धावसंख्या किती पाहिजे आणि नो बॉल. नो. आणि बॉलर आय गॅस चेंज करण्यात येईल असं वाटतंय मला. 3 अनिल वैती हॅट्रिक घेतली 3 बॉलात तर 2 श्लोक कडून 2000. ठीक आहे, जाऊन दे आता. 2000 पण नाही भेटणार. गेली हॅट्रिक. आणि षटकार. कल्पेश काय आहे का पारितोषिक ऋतिक म्हात्रेसाठी? कल्पेश पाटील काय आहे का प्राइस? आत्ता मारते जब चिडिया चुक गई खेत. आणि विजयी संघ आहे ते पाटील 11. ज्यांचे कॅप्टन कर्णधार आहेत ते जय कडू त्यांचे कर्णधार. ओनरचं नाव आहे तन्मय पाटील. याच्यानंतरची मॅच जिया 11 वर्सेस गोल्डन ईगल 11.